पुष्पा या नावापलीकडे काय आहे ते? नमस्कार भावांनो, नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अशोक सराफ मामा, आपले आवडते मामा अशोक मामा यांनी अक्षरशः पुष्पाच्या अल्लू अर्जुनला नावं ठेवलं. हे काय मला कळलेलंच नाही, काय अजून नाही बाबा कळलं की असं काय करते असं म्हणले आणि म्हणतात पुष्पा या नावाशिवाय या पिक्चर मध्ये काय आहे. आणि लोकांना पण हे कसा काय आवडा लागलाय काय माहित. काय आहे, एकदम बिंडोक पिक्चर आहे. अक्षरशः आता असं म्हटल्यानंतर ना याच्यावर चाहत्यांच्या म्हणजे अक्षरशः मिश्र प्रतिक्रिया आल्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण माझं एक प्रामाणिक मत आहे, मी सांगतो आता अशोक मामा, तुम्ही म्हणजे खरोखर तुम्ही अभिनयाच्या बाबतीत तुम्हाला बोलायला पूर्णपणे हक्क आहे, 100% हक्क आहे. तुमची तेवढी सिनियरिटी आहे आणि तुम्ही तेवढा अभिनय येतोय तुमच्याला. आपण बोलायला गेलं व्याख्या उक्की विक्की हे काय होतं, व्याख्या उक्की विक्की हे काय होतं. त्याच्यानंतर सौदामिनी कुकू लाव, सौदामिनी कुकू लाव हे काय होतं, ह्यात काय होतं हे का लोकांनी डोक्यावर घेतलं. त्याच्यानंतर ठाकूर तो गयो, आम्ही पण जर असं म्हणा लागलो की ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला का घेतलं एवढं डोक्यावर. त्याच्यानंतर आणखीन एक धनंजय माने इथेच राहतात का, हा डायलॉग तुम्हाला लय आवडतो. तुम्ही तुमचे 70 रुपये वारले, या डायलॉग मध्ये पण काय होतं, ही पण वाक्यच होतीत ना. पण ही वाक्य जेव्हा लोकांनी डोक्यावर घेतली, लोकांना ती आवडली, तेव्हा तुम्हाला ते तुम्ही खुश झालासा एकदम, हा ते आमचं श्रेय असं तुम्ही म्हटलासा. पण आता जेव्हा एखादा पिक्चर किंवा एखादं कॅरेक्टर एवढं गाजतंय, लोकांनी त्याची हाईप क्रिएट केली, त्यांना ते सगळ्यांना आवडलंय, तर तुम्ही असं बोलू नये त्या कॅरेक्टर बद्दल. आता मी तुम्हाला खरं कारण सांगतो आणि बाकीच्या ऑडियन्सला पण खरं कारण सांगतो, हे असं का करा लागले. हा वाण नाही पण गुण तर लागलायच, पण यांच्यामध्ये पण थोडासा मी पण आलाय. आता यांना थोडं तरी काही तर वाटलं पाहिजे मनाला, कारण आता त्यांना महाराष्ट्र भूषण की दादासाहेब फाळके कुठला तर पुरस्कार मिळालाय 2023 मध्ये, आणि तो पुरस्कार मिळालेला माणूस अशी वाक्य बोलणं हे अजिबात बरोबर नाही, हे निव्वळ चुकीचं आहे. आणि हे निव्वळ कशाचं लक्षण आहे की इनकॉम्पिटन्सी, म्हणजे आपली मराठी फिल्म इंडस्ट्री आणि आपली मराठी फिल्म ऍक्टर हे जळायला लागलेत त्यांच्या स्टारडमवर. खरोखर आपल्यामध्ये दम असेल तर आपण त्यांना सामोरून सामोरं जायचं आणि त्यांना काय असेल ते फेस करायचं, त्यांच्याशी स्पर्धा करायची. असं नावं ठेवत नाही बसायचं. नावं ठेवणं हे काही सोल्युशनच नाहीये. तुम्ही म्हणा लागलाय की लोक का त्याला बघायला एवढ्या वेळा जातात काय माहिती. त्याच्यावर वारंवार हे करण्यासारखं काय आहे की ते दाढी नीट झाली पण ती अशी दाखवण्याचं कळलं असतं. चलो यार जाके देखते हैं. आणि तुम्ही म्हणताय की मराठी माणूस हा मराठी पिक्चर रिलीज केल्यानंतर बघत नाही, असं नाहीये. तुम्ही आशी बनवा बनवी असू दे किंवा सैराट असू दे, हे पिक्चर रिलीज करून बघा, लोक परत धावत पळत जातील आणि ते बघतील. याचाच अर्थ काय, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली कॅटेगरी, चांगली स्टोरी, चांगलं प्रेझेंटेशन, लोकांना आवडल तसं हे बदल करत जाणं हे थोडंसं जड पडतंय. डायरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर्स, आता प्रोड्युसरचं तर काय सोडा, ते पैसे आहे म्हणून काढतोय, पण हे काम असते डायरेक्टर आणि ऍक्टर्स आणि रायटर यांचं, कथा पटकथा लेखक यांचं काम असते. ते दाढी नीट झाली पण ती अशी दाखवण्याचं कळलं असतं. आत्ताचं ऑडियन्स बदललंय, आताची जनता बदलली. ती त्यावेळची जनता नव्हती जी वरची तुमची 3 बटणं काढून तुम्ही राहत होता. ते काय होतं, ते पण लोकांना आवडलंच ना. हा तुमचा अश्विनी ये ना असा हा डान्स बघून ते पण लोकांना आवडलं. त्यावेळच्या लोकांची ती आवड होती, त्यामुळे ते लोकांना आवडलं. पण आत्ताच्या लोकांच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या बदललेल्या आहेत. आणि तुम्ही सचिनचं हे वाक्य ऐका एकदा, काळाबरोबर आपल्याला बदलत जाणं, कारण चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन दिस वर्ल्ड. आणि मी वेळोवेळी स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, अजूनही करतो.